नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला 6वा दिवस आहे मथुरा सिरीजचा. तर सकाळी 6:30 वाजता रेडी होऊन मी निघलो होतो वाचनासाठी. काल पाऊस पडला होता म्हणून आजचं वातावरण खूपच थंड होतं, खूपच छान झोप आली. आणि पुढं बघतो तुम्ही काय भरपूर लोक गोवर्धन परिक्रमाला निघलेले होते. समोर आश्रमात आलो. अजून वाचनाला टाइम असल्या कारणाने सर्वजण नाश्ता करत होते, तर मग मी पण त्यांच्यासोबत थोडासा नाश्ता करून घेतला. पंडालकडे समोर थोडंसं फोटो सेशन केलं छोटं, आणि आरतीसाठी आलो. आरती चालू होती. मस्तपैकी वाचन आणि सर्व सेवा करून मी निघालो होतो अन्नछत्राकडे. आज मला एम डी सरने शिट्टी दिली होती. ती शिट्टी वाजून मला सर्वांना लाईनीत व्यवस्थित उभा करायचे होते आणि सर्वांना जेवण वाढायचं होतं. सगळेजण जेवायला बसले होते, पण थोड्या वेळातच लगे परत कालच्या सारखा एकदम जोरात पाऊस सुरू झाला. एवढा पाऊस सुरू झाला आणि एवढे लोक जेवत होते आज की पावसाने पूर्ण गोंधळ उडून टाकला. भरपूर लोकांचे जेवण बाकी राहिले होते. तरी सर्व सेवेकरी वर्ग इथं ह्या पत्राच्या शेडमध्ये सर्व जेवायला बसले. सर्वांचं जेवण होईपर्यंत सर्व एकमेकाला सहकार्य करत थांबून सर्वजण एकानंतर एक जेवण करत राहिले. आणि सर्वांचं जेवण झाल्यावरती आम्ही जेवण केलं. आज इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता की मी जिथं राहतो त्याच्या बाहेर एवढं पाणी साचलं की मला जाताच येत नव्हतं. गेलो, आराम केला आणि चेंज करून नंतर परत निघलो होतो मी निरूपणाला, कारण की आज कृष्ण जन्माष्टमी आम्ही साजरा करणार होतो. इकडे येऊन बघितलं तर पूर्ण आश्रमामध्ये पाणी पाणी झालेले, मंडप वगैरे ओला झाला होता. आलो, पावसाची मस्तपैकी चहा भेटली, चहा पिली आणि मी आलो इकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी करायला. अशा खूप छान प्रकारे आम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करून आलो होतो जेवणाकडे. आज जेवणाची व्यवस्था दुपारच्या पावसामुळे दुसरीकडे केली होती. सर्वांचं जेवण झाल्यावरती आम्ही दोघांनी सोबत जेवण करून निघालो होतो रूमकडे. बघितलं तर रोज गोवर्धन परिक्रमेसाठी लोक वाढत चालले होते. रोज संख्या वाढत होती लोकांची आणि प्रदक्षिणाला जात होते. तर असा होता आपला आजचा दिवस, आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना राधे राधे.